राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे पाठवलेल्या विधेयकावरती 3 महिन्याच्या आत राष्ट्रपतींना निर्णय घ्यावा लागेल अशा पद्धतीची टाईमलाईन सुप्रीम कोर्टानं राष्ट्रपतींना घालून दिलेली आहे। ही टाईमलाईन घालून देण्याची सुप्रीम कोर्टाकडून ही पहिलीच वेळ आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणावं लागणार आहे। नेमकं ही टाईमलाईन कुठल्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाकडून राष्ट्रपतींसाठी घालून दिलेली आहे तेच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, माझं नाव प्रमोद जगताप आणि साम टीव्हीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। मागच्या काही दिवसांपासून म्हणजे प्रामुख्याने काही महिन्यांपूर्वी तमिळनाडूचे राज्यपाल आणि तमिळनाडू सरकार या दोन्हीमध्ये काही पद्धतीनं काही विधेयकांवरनं क्लॅशेस सुरू होते। आम्ही पाठवलेली विधेयकं जे विधानसभेनं मंजूर केलेली आहेत ती विधेयकं राज्यपाल मंजूर करत नाहीत असा आरोप करत तमिळनाडूचं स्टॅलिन सरकार सुप्रीम कोर्टामध्ये आलेलं होतं आणि त्या सुप्रीम कोर्टामध्ये आलेल्या प्रकरणावरती सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय 3 दिवसांपूर्वी राज्यपालांना दिला होता आणि त्या प्रकरणाची सविस्तर ऑर्डर सुप्रीम कोर्टानं त्यांच्या वेबसाईटवरती अपलोड केली आहे। ही वेबसाईटवरती अपलोड करत असतानाच राज्यपालांसोबतच राष्ट्रपतींसाठी देखील सुप्रीम कोर्टानं काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या घालून दिलेल्या आहेत। न्यायमूर्ती JB परडीवाला आणि न्यायमूर्ती R महादेवन यांच्या पीठानं ही सगळं निकाल जो आहे सविस्तर तो त्यांच्या वेबसाईटवरती अपलोड केलेला आहे। 8 एप्रिल रोजी सुप्रीम कोर्टानं हा तमिळनाडू बाबतीचा निर्णय दिलेला होता आणि त्यानंतर आता राष्ट्रपतींबाबत नेमकं काय निर्णय दिलेला आहे ते देखील समोर आलेलं आहे। सुप्रीम कोर्टानं असं म्हटलेलं आहे की घटनेच्या कलम 201 अनुसार राष्ट्रपतींना वेगळे अधिकार आहेत, मात्र ह्या अधिकाराच्या अनुषंगानं जर कुठलंही विधेयक राज्याच्या राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे पाठवलं तर त्या विधेयकावरती निर्णय जो आहे तो राष्ट्रपतींना घ्यावा लागणार आहे। जर अशा पद्धतीचा निर्णय राष्ट्रपतींना घ्यायचा नसेल किंवा तो त्यात काही बदल सुचवायचे असतील तर तसं कारण जे आहे ते सविस्तर कारण राज्याला द्यावं लागेल अशा पद्धतीचं महत्त्वाचं निरीक्षण जे आहे ते सुप्रीम कोर्टानं आपल्या निकालामध्ये लिहिल्याचं बघायला मिळते। सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे की ज्या दिवशी हे विधेयक राष्ट्रपतींकडे येईल त्या दिवसांपासून 3 महिन्याच्या आतमध्ये राष्ट्रपतींना याच्यावरती निर्णय घ्यावा लागेल आणि हा निर्णय घेत असतानाच राष्ट्रपतींनी जर समजा त्यावरती निर्णय घेतला नाही तर ते निर्णय न घेण्यामागची नेमकी कारणं काय आहेत त्याची माहिती जी आहे ती तुम्हाला राज्याला कळवावं लागेल। सुप्रीम कोर्टानं असंही म्हटलेलं आहे की एखाद्या पद्धतीची विधेयकं तुमच्याकडे पाठवलेली असेल तर ती तुम्हाला वारंवार राज्याकडे पाठवता येणार नाहीत। विधानसभेनं त्यावरती विचार केलेला आहे आणि विचार करूनच त्याचा निर्णय घेतल्यानंतर ती विधेयकं राज्यपालांनी त्यानंतर सुप्रीम राष्ट्रपतींकडे आलेली आहेत, त्यामुळे त्यावरती तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल। वारंवार ती विधेयकं जी आहेत ती तुम्हाला परत पाठवता येणार नाहीत अशा पद्धतीची देखील एक टिप्पणी या निकालामध्ये सुप्रीम कोर्टानं केल्याचं बघायला मिळते। खरं तर घटनेच्या कलम 201 अनुसार राष्ट्रपतींना काही वेगळे अधिकार आहेत, पण हे अधिकार असतानाच सुप्रीम कोर्टानं काल ही घालून दिलेली महत्त्वाची टिप्पणी आगामी काळामध्ये राज्यपाल आणि राज्यांमध्ये होणाऱ्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती महत्त्वाचे मानले जातात। मागच्या काही दिवसांपासून ज्या ज्या राज्यांमध्ये वेगळ्या विचाराची सरकार आहेत त्या ठिकाणी राज्यपाल आणि सरकार अशा पद्धतीचे क्लॅशेस अनेक वेळा वारंवार होताना आपल्याला बघायला मिळतात। महाराष्ट्रामध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी भगतसिंग कोश्यारी जे राज्यपाल होते त्यांनी काही विधेयकांना मंजुरी मिळालेली नव्हती किंवा मंजुरी दिलेली नव्हती, तेव्हा देखील राज्याच्या ठाकरे सरकारनं आक्षेप घेतलेले होते। त्यानंतर इतर राज्यामध्ये केरळ असेल, तमिळनाडू असेल, पश्चिम बंगालमध्ये असेल या ठिकाणी राज्यपालांनी ते सरकार अशा पद्धतीचे क्लॅशेस आपल्याला वारंवार बघायला मिळतात आणि त्यानंतर हे तमिळनाडूचं प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये आल्याच्यानंतर सुप्रीम कोर्टानं त्या ठिकाणी दिलेला हा एक निर्णय जो आहे तो महत्त्वाचा म्हणावा लागणार आहे। हा निर्णय देत असतानाच सुप्रीम कोर्टानं जी ऑर्डर राज्यपालांना म्हणजे तमिळनाडूच्या राज्यपालांना घालून दिलेली आहे ती ऑर्डर सगळ्या राज्यांच्या चीफ सेक्रेटरी असेल किंवा राज्यपालांना देखील सुप्रीम कोर्टानं पाठवण्याचे निर्देश दिलेले आहेत। त्यामुळं आगामी काळामध्ये जर अशा पद्धतीची काही विधेयकं त्या राज्यपालांनी आणून धरली तर ही तमिळनाडूबाबत दिलेला निर्णय जो आहे तो त्याही राज्यांना लागू होऊ शकतो असाच अर्थ सुप्रीम कोर्टानं त्या राज्यांच्या सेक्रेटरींना किंवा राज्यपालांना पाठवलेल्या निर्णयामुळं किंवा त्या प्रतिमुळं असं आपल्याला एक प्रकारे घेता येणार आहे। मागच्या काही काळापासून राज्यपाल असेल किंवा राज्य सरकार असतील ही यांच्यामध्ये अनेक वेळा संघर्ष झाल्याचं बघायला मिळालेलं होतं। रिजनेबल टाईममध्ये निर्णय राज्यपालांनी घ्यावा अशा पद्धतीचं यापूर्वी देखील बोललं जात होतं, पण नेमकं रिजनेबल टाईम किती असेल याची स्पष्टता होत नव्हती। महाराष्ट्राच्या अनुषंगानं देखील विधानसभेच्या अध्यक्ष म्हणजे राहुल नार्वेकरांकडे ज्यावेळेस आमदार अपात्रतेचं प्रकरण आलेलं होतं तेव्हा त्यांनी रिजनेबल टाईममध्ये निर्णय घेतला पाहिजे असं म्हटलं होतं, पण रिजनेबल टाईमची व्याख्या जी आहे ती स्पष्ट होत नव्हती। आता
तमिळनाडूच्या राज्यपालांच्या बाबतीत दिलेला निर्णय म्हणजे 1 महिन्याच्या आत तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल, ही 1 महिन्याची दिलेली रिजनेबल टाईम असेल किंवा राष्ट्रपतींसाठी 3 महिन्याची दिलेली ठरवून दिलेला हा निर्णय असेल, हा एक महत्त्वाचा निर्णय आहे असं म्हणावं लागते. बघावं लागणार आहे की आगामी काळामध्ये या निर्णयाचा कशा पद्धतीनं फायदा होतो का, किंवा अशा पद्धतीने जर सुप्रीम कोर्टात राष्ट्रपतींकडे निर्णय आला तर राष्ट्रपती किती दिवसांमध्ये अशा विधेयकांवरती निर्णय घेतात हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे. पण जर राष्ट्रपतींनी निर्णय घेतला नाही किंवा राष्ट्रपतींनी एखादं विधेयक मंजूर केलं नाही तर त्याविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये देखील येण्याची मोकळीकता सुप्रीम कोर्टानं आपल्या निकालामध्ये दिलेली आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा फायदा कशा पद्धतीने होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.